च्या एक्सप्रेस अड्डा या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी एनसीपी शरद पवार गटाचे मुख्य नेते शरद पवार यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं आहे. यशापयशाचा विचार न करता शरद पवार हे सतत काम करत असतात असा उल्लेख किंवा असा गौरव शरद पवार यांचा. ठीक आहे ना, माननीय मुख्यमंत्र्यांनी या राज्याचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय शरद पवार यांच्यातल्या अथक परिश्रम आणि सातत्य याचं कौतुक केलंय आणि त्याच्याबद्दल कोणाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. तुम्ही राजकीय टीका किती केली तरी हे जे एका नेत्यामध्ये गुण आहेत ते तुम्हाला महाराष्ट्राला, देशाला मान्य करावेच लागतील. आम्ही स्वतः त्यांच्याकडनं ही प्रेरणा घेतो. नुसतं कौतुक करून चालणार नाही. परिश्रम, सातत्य आणि संयम या गुणाची कास देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकार्याने सुद्धा घेतली पाहिजे. पराभवात किंवा निवडणुकीचं यश अपयश हे अनेक नेत्यांना थांबवत नाही. मग ते बाळासाहेब ठाकरे होते, त्यांनी अनेक निवडणुका लढले, हारले, जिंकले, काम करत राहिले. आणि आता माननीय शरद पवार साहेब सगळ्यांचे आदर्श आहेत. इतक्या वर्षांनी का होईना देवेंद्र फडणवीस यांना माननीय पवार साहेबांचे हे गुण दिसले, त्याबद्दल त्यांचे आभारच मानले पाहिजे. पण राऊसाहेब, तुम्हाला यात काही विरोधाभास कसल्या विरोधाभास? भाजपचे सर्वोच्च नेते निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांचा उल्लेख भटकती आत्मा असा करतात, भ्रष्टाचाराचे शिरोमणी असा करतात आणि एका बाजूला राज्यातले नेते कौतुक करतात. ज्या अर्थी देवेंद्र फडणवीसांनी पवार साहेबांचं इतकं कौतुक केलं त्या अर्थी त्यांनी दिल्लीची परवानगी घेतलीच असेल. दिल्लीची परवानगी घेतलीच असेल, नक्कीच घेतली असेल. आम्हाला पवार साहेबांविषयी आदर व्यक्त करायला कोणाची परवानगी लागत नाही, महाराष्ट्रातल्या आमच्यासारख्या नेत्यांना, उद्धव साहेबांना. पण भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात. आता असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी परवा छगन भुजबळ यांचे कौतुक केलं, जे त्यांना तुरुंगात टाकायला निघाले, त्यांनी टाकलंच होतं ना. तर त्यांच्या कौतुकाला फार महत्त्व देऊ नका हे पण मी सांगेन. ते अशोक चव्हाणचे कौतुक करतात, ते अजित पवारांचे कौतुक करतात, ते प्रफुल्ल पटेल यांचे कौतुक करतात, उद्या ते नवाब मलिक यांचे कौतुक करते. एक सांगतो मी तुम्हाला, या भारतीय जनता पक्षाचा काही भरोसा नाही या नेत्यांचा. ते कधी कोणावरती हल्ला करतील आणि मग कौतुक करतील हे त्यांनाच माहिती. ज्यांना हे देवेंद्र फडणवीसांनी तुरुंगात टाकलं किंवा तुरुंगात टाकायला निघाले होते त्या सगळ्यांचं कौतुक आता फडणवीस करतायत. त्यापेक्षा पवार साहेब वेगळे. राऊसाहेब, तुम्हाला असं वाटतं का की भारतीय जनता पक्षाचं कौतुक हे त्या वेळेसच्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असतं? कारण तुम्ही असं म्हणताय की पवारांच्या स्तुतीमागे फडणवीसांनी दिल्लीतून परवानगी घेतली असावी. अलीकडच्या काळात असं दिसतं आहे, स्वतः शरद पवार यांनी मुलाखतीत म्हटलं की सुप्रिया सुळेंनी संसदेत कुठे बसायचं आहे याचा निर्णय त्यांनी घ्यायचा, सत्ताधारी बाकावर बसावं की ऑपोजिशन मध्ये. आणि त्यांचं हेही म्हणणं होतं की त्यांच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत. अजित पवार यांच्या बरोबर जाण्यास असाही एक गट आहे की जो प्रभावी आहे, जो म्हणतो की आपण त्यांच्या बरोबर जावं. अशा वेळेस आणखी एक अशी माहिती येते की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात एक मोठा गट आणि या गटाचं नेतृत्व करणारे मोठे नेते हे भाजप बरोबर जाण्यास व्याकुळ आहेत. पण शरद पवारांनी अजून काही स्टँड घेतलेलं नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी नव्या पिढीवर निर्णय सोपवले. नाही बघा, हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय. पण मला जे काही ज्ञान आहे त्यानुसार माननीय शरद पवार साहेब हे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जाणार नाही. माननीय पवार साहेबांनी राजकारणामध्ये खूप मोठी, ज्याला एक लॉंग असं हे म्हणतो आपण पारी, ती खेळलेली आणि ती खेळतायत.
आता ते कोचिंगच्या भूमिकेमध्ये आहेत, प्रत्यक्ष मैदानावर नसले. त्याच्यामुळे मी त्यांना ओळखतो, त्यांची विचारधारा आणि भूमिका मला माहिती आहे. त्यांचं वय आता साधारण 85 वर्ष आहे. पण अशा नेत्यांना वयाची बंधनं नसतात, काम करतात. तर शरद पवार साहेबांची विचारधारा, त्यांच्या भूमिका आतापर्यंतच्या ज्या पाहिल्यावर ते भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा अशा विचारांच्या लोकांबरोबर ते कधीच जाणार नाही, हा मला विश्वास. आता त्यांची नवीन पिढी जी आहे, आता आमच्याकडल्या काही पिढ्या गेल्या, आम्हीच घडवलेल्या, त्याला तुम्ही काय करणार? माननीय बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेल्या किंवा उद्धव ठाकरे साहेबांनी ज्यांना उभं केलं, त्या अनेक लोक पळून गेले. ते आता कोणाच्या हातात नाही ना. छगन भुजबळ असतील, नारायण राणे असतील, राज ठाकरे असतील, एकनाथ शिंदे असतील, यांच्यासह गणेश नाईक असतील, हे मूळचे कुठले लोक आहेत? हे मूळचे शिवसेनेचे लोक आहेत. काही नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील. तेव्हा आता सध्याच्या राजकारणामध्ये कोणी कोणाच्या हातात राहत नाही. राजकारण स्वार्थी आणि मतलबी झालेलं आहे. लोकांना तात्कालिक फायदे हवे, त्यासाठी लोक जातात. लोकांना आपल्या प्रॉपर्टीज वाचवायच्या, संपत्ती वाचवायची आहे. आणि सरकारकडून प्रचंड दबाव भाजपकडून जो असतो, केंद्रीय तपास यंत्रणांचा, त्याच्यामुळे भयभीत होऊन लोक जातात. शरद पवारांना सोडून गेलेले लोक किंवा फार चांगल्या आनंदी मनाने गेले असतील असं मला वाटत नाही. अजित पवारांचा ज्या प्रकारे अपमान सुरू आहे भाजपमध्ये, म्हणजे अजित पवारांना न विचारता त्यांच्याच पक्षातल्या